चला आता मी काय सांगतो लक्ष देऊन ऐका. एवढं तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या ब्रँचमध्ये जो स्टॅटिकल इंड्युस्ड ईएमएफ असतो, जो ट्रान्सफॉर्मर मध्ये तयार होतो, त्याचे दोन प्रकार आहेत. जर मी फक्त एकाच कॉईलचा वापर करत आहे, देन इट इज अ पार्ट ऑफ सेल्फ इंडक्शन. पण मी किती कॉईल वापरत आहे? दोन. देन इट इज अ पार्ट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. आपल्या ब्रांचमध्ये म्युच्युअल इंडक्शन एवढं का महत्व दिलं जातं? कारण त्याच्या मागे एक छोटीशी जादू आहे. एकदाच सांगणार आहे, परत सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका. समजा माझ्याकडे दोन कॉईल आहेत पोरांनो. ही आहे प्रायमरी कॉईल आणि ही आहे सेकंडरी कॉईल. मी करंट प्रायमरी कॉईलला दिलाय. कोणत्या कॉईलला? मी तुम्हाला प्रश्न विचारला, सांगा बरं बाळांनो, हा प्रायमरी कॉईलचा करंट सेकंडरी कॉईलला कसा पाठवायचा? तुम्ही काय म्हणाल? चिटकवा. हे तर लहान मुलगा पण सांगेल ना, की जोपर्यंत दोन पार्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही तोपर्यंत करंट पास होत. अरे चिटकून तर कुणी करंट पास करेल ना, मला न चिटकवता करंट पास करायचा आहे. म्हणजे जादू झाली ना, की प्रायमरी कॉईल मधला करंट गुट्टे सर सेकंडरी कॉईल मध्ये पाठवताय. केव्हा? जेव्हा मी त्यांना कनेक्ट करत आहे का कनेक्ट करत नाहीये. त्यांच्यामध्ये गॅप आहे की एअर गॅप आहे? एअर गॅप असून सुद्धा जर करंट पाठवला जाऊ शकतो का? आन्सर आहे यस. इट्स लुक लाईक अ वायरलेस. आणि याच प्रोसेसला आपल्या ब्रांचमध्ये काय म्हणतात? म्युच्युअल इंडक्शन. मग पोरमधील म्युच्युअल इंडक्शनचं एखादे सुंदर उदाहरण द्या. देतो ना, काय टेन्शन आहे. हा आणला गुट्टेसने वायरलेस चार्जिंग पॅड, आणि हा आहे माझा मोबाईल ज्याला मला चार्ज करायचा आहे. समजतंय? अरे हो का नाही? तर मी काय करणार, या वायरलेस चार्जिंग पॅडवर फक्त या मोबाईलला ठेवून देणार. माझा मोबाईल ऑटोमॅटिकली काय होईल? म्हणजे मार्केटमधले जे वायरलेस चार्जर आहेत, डोक्यात चाललंय का? ते कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतात? बाय द वे, आता हे तर चार्जर नाही तरी पण मी आयफोनला चार्ज करू शकतो का? याच्या मागे पण कॉईल आहे, मागे पण कॉईल आहे. कवर दोघाचे काढणार. जर मला याची चार्जिंग याला वापरायची असेल तर हा मोबाईल मी याच्यावर ठेवणार. करंट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम हायर पोटेन्शियल टू. हा, पण हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा दोन्ही पण मोबाईलला एक गोष्ट सपोर्ट करत असेल, त्याला वायरलेस चार्जिंग असं म्हणतात. माहिती आहे ना? आता समजलं का म्युच्युअल इंडक्शन किती महत्वाचं आहे? की म्युच्युअल इंडक्शनमध्ये इलेक्ट्रिसिटी पाठवली जाते किती कॉईलमध्ये? जे व्हेन दे आर कनेक्टेड की सेपरेटेड. म्हणून इंटरेस्टिंग. आणि याच प्रिन्सिपलवर आपल्या ब्रँचच्या 3 फेमस मशीन्स चालतात. काल बोललो होतो, आज परत बोलतोय. बोला. मोटर, जनरेटर आणि ट्रान्सफॉर्मर. समजलं? म्हणून हे फेमस आहे. लक्ष दे. इंटरेस्टिंग आहे, काही टेन्शन नाही. आता मी तुम्हाला पहिलं कन्स्ट्रक्शन दाखवतो. लक्ष देऊ नये का बा? सगळ्यात पहिलं तर मला सांगायचं, नाव म्युच्युअल आहे ना, म्हणजे किती कॉईल वापरणार मी? 2. हा, तुमच्या जर डोक्यात असं चाललंय की 2 कॉईल गुट्टे सर मी इथं ठेवतो, करंट जाईल का? नाही जाणार. एवढ्या डिस्टन्सला करंट जात नाही. सो ते एकदम एकमेकांच्या काय पाहिजे? जवळ पाहिजे. जर तुम्ही खूपच मोठा डिस्टन्स घेतला ना तर मॅग्नेटिक फ्लक्समध्ये एवढी ताकद नसते. सो तुमच्या जर डोक्यात असं चाललं असेल की गुट्टे सर मी इकडच्या कॉईलचा करंट तिकडच्या कॉईलमध्ये पाठवतो जेव्हा दोघातला डिस्टन्स खूप मोठा आहे, हे कधीच पॉसिबल नाही. लक्ष देऊ नका. ही आहे प्रायमरी कॉईल, ज्याला तुम्ही वाइंडिंग म्हटलं तरी चालतं. थोड्या डिस्टन्सला सेकंडरी कॉईल दाखवायची, गॅप जास्त मोठा दाखवायचा नाही. काइंड रिक्वेस्ट. ठीक आहे ना? आता गुट्टे सरला कसं कळणार की सेकंडरी कॉईलला ईएमएफ बनतो का नाही? तर गुट्टे सरने काय लावला? गॅल्व्हॅनोमीटर. पोरं म्हणले सर आम्हाला गॅल्व्हॅनोमीटर नाही लावायचा, नका लावू. एलईडी लावा. एलईडी नाही लावायचा, नका लावू. रेजिस्टर लावा. पण गॅल्व्हॅनोमीटर लावायचं असं. प्रायमरी कॉईलला एक स्विच लावलं, एक बॅटरी लावली, एसी सोर्स लावला तरी चालतो. डीसीच लावला पाहिजे असं काही नाहीये. आणि रेओस्टॅट लावला. काय लावला? आता पाठ करा. RH म्हणजे रेओस्टॅट. दिस इज प्लस आणि मायनस, कॉल्ड ॲज सोर्स की डीसी सोर्स. आणि याला म्हणतात की म्हणजे स्विच. अजून मी गुट्टे सरनी स्विचला ऑन केलेलं. आता करणार आहे, टेन्शन घेऊ नका. हे जे प्रायमरी कॉईल आहे भावना, वाटलं त्याला नाव देऊ आपण सुंदर. दिस इज कॉल्ड एज अ प्रायमरी कॉईल अँड दिस इज कॉल्ड ॲज. पोरांनो, प्रायमरी कॉईलचे जे नंबर ऑफ टर्न्स असतात ते N1 असतात, ते सेकंडरीचे N2. आपलं टार्गेट सध्या आपलं टार्गेट हे आहे की याचा करंट इकडे पाठवायचा. आपलं टार्गेट सध्या कुणाचे टर्न्स किती आहे मला त्याच्यात इंटरेस्ट. तुमच्या डोक्यात असं चाललं असेल गुट्टे सर व्होल्टेज वाढेल का कमी होईल? इट्स अ पार्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर. सध्या मी तुम्हाला टार्गेट दिले, त्या व्होल्टेजच्या मागे लागू नका. आपल्याला करंट, मी तुम्हाला टार्गेट दिले पोरांनो, याचा करंट याच्यात गेला पाहिजे. मग कसा पाठवतो मी जरा लक्ष देऊन ऐका. सध्या दोघांपैकी अशी कोणती कॉईल आहे ज्याच्याकडे बॅटरी आहे? प्रायमरी कॉईल. सेकंडरी कॉईल न्यूट्रल आहे. सेकंडरी कॉईल म्हणते माझ्याकडनं फ्लक्स आहे ना, फील्ड आहे ना, करंट आहे. सो मी तुम्हाला याची वर्किंग सांगतो. 2 मिनिटात लक्ष द्या. एकच लक्ष द्या सर्वांनी. गुट्टे सर जसं या स्विचला ऑन करतात, ऑन केल्या देर इज अ कॉन्व्हेन्शनल करंट विच इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम द कॉईल. जो कॉन्व्हेन्शनल करंट या कॉईल मधून पास होतो म्हणजे प्रायमरी कॉईल एनर्जाइज होते. एनर्जाइज होते म्हणजे प्रायमरी कॉईल मधून करंट पास झाला. आता प्रायमरी कॉईल मधून करंट पास झाला की मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हा नीतीचा नियमच आहे.
पण ती कुठल्या दिशेला तयार होते हे चेक करण्यासाठी गुट्टेसने राईट हँड ग्रिपिंग रूल वापरला. कोणतं वापरायलाच पाहिजे असं नाही. उदाहरण देतोय. समजा प्रायमरी कॉइलला मॅग्नेटिक फील्ड बनवली का? हो बनवली. ती मॅग्नेटिक फील्ड काय करते? अशी सर्क्युलर फॉर्म मध्ये असते. माहिती आहे ना तुम्हाला? कोणता फॉर्म? जास्त दाखवायचे ना, 2 दाखवायचे फक्त. तुम्ही याला मॅग्नेटिक फील्ड म्हटलं चालेल, फ्लक्स म्हटलं चालेल, पण याला प्लीज फक्त फ्लक्स नका म्हणू, याला म्हणा म्युच्युअल फ्लक्स. बोला. म्युच्युअल फ्लक्सला शो केलं जातं फायम. इंटरेस्टिंग नाव आहे. तुम्हाला माहिती आहे की याच्या वर्किंग मला सगळ्यात तगडा वर्ड कोणता आहे? म्युच्युअल. म्युच्युअल का? कारण तो असा फ्लक्स आहे जो स्वतःच्या कॉइलला लिंक करत नाहीये तर दुसऱ्याच्या. आता इंटरेस्टिंग पार्ट सुरू. जरा प्रायमरी कॉइलचा इथं विषय संपला. अरे प्रायमरी कॉइलचं काम होतं फ्लक्स बनवणं, केलं त्यानं, फ्लक्स बनवलं, संपला विषय. आता थोड्या वेळा अगोदर मला सांगा की सेकंडरी कॉइलकडे काहीतरी होतं का? नव्हतं ना. आता कोण आहे? माझा एक प्रश्न आहे. सेकंडरी कॉइलकडे म्युच्युअल फ्लक्स आहे? हो. सेकंडरी कॉइल आहे? हो. मग या 2 गोष्टी एकत्र आल्या तर दोघात लिंकेज होईल ना. लिंकेज झाल्यामुळं सेकंडरी कॉइलला ऑटोमॅटिकली फॅरेडे लॉ ऑफ इंडक्शन नुसार काय तयार होतो? ई का ईएमएफ. आणि हा जो ईएमएफ सेकंडरी कॉइलला बनतो त्याला म्हणतात म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ. बोला. मग पोरं म्हणतील ईएमएफ बनतो तर करंट पास होईल ना. हो. जसा गॅलॅनोमीटर मध्ये करंट पास होतो पोरांनो, इकडचा करंट असतो I1 तर इकडचा गॅलॅनोमीटर मध्ये करंट पास झाला की गॅलॅनोमीटर काय प्रोड्यूस करतो? सम काइंड ऑफ डिफ्लेक्शन. गॅलॅनोमीटरचं डिफ्लेक्शन बनवलं तुमचं काम झालं, नाही बनवलं तर तुमचं काम नाही झालं. समजलं? म्हणजे सांगा बरं या पूर्ण प्रोसेसमध्ये असा कुठला वर्ड आहे जो पूर्ण प्रोसेसची कमांड हँडल करतोय? म्हणून तर चार्जिंग पॅडवर जेव्हा तुम्ही मोबाईल ठेवता थोडा पण गॅप दिसू द्या, चार्ज नाही होत मोबाईल. तुम्हाला मोबाईल ठेवावाच लागेल. याचा एक ड्रॉबॅक काय? डिस्टन्स जास्त जमत नाही. तुम्ही एवढे आळशी असाल, तुम्ही म्हणा सर चार्जर त्या रूममध्ये आणि मोबाईल माझ्या खिशात आहे, खिशात चार्ज झाला पाहिजे. काही एवढं नसतं. तुम्हाला ॲटलिस्ट त्या मोबाईलला चार्जिंग पॅडवर ठेवावं लागेल. किचनमध्ये अजून एक वस्तू असते बघा, इंडक्शन. माहिती आहे ना? तुम्ही त्याच्यावर पातेलं ठेवता, शॉक लागतो का? इट इज वर्किंग प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. डोक्यात घुसतंय का? याचा एकच ड्रॉबॅक आहे, दोघातला गॅप जास्त मोठा नाही पाहिजे. आणि तुम्हाला चिटकवायची बी गरज नाही, मोठा बी नाही. वायरलेस चार्जिंग का फेमस आहे? थोडं तुमचा वेळ वाचतो. पिन टाकायची गरज नाही, केबल सोबत घेऊन फिरायची गरज नाही, काही नाही. फक्त पॅड दिसला की मोबाईल ठेवायचा, ऑटोमॅटिकली तुमचा मोबाईल काय होत राहील? चार्ज होत राहील. इज दॅट क्लिअर? सो सगळ्यात मेन वर्ड कोणता आहे? सर डायग्राम समजली? वर्किंग एकदा शॉर्टमध्ये सांगतो. जसं स्विच ऑन केलं, करंट पास झाला, प्रायमरी कॉइलने मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाला, तो सेकंडरी कॉइलला जाऊन लिंक करतो, कॉल्ड ॲज फॅरेडे लॉ ऑफ इंडक्शन नुसार जेव्हा ही सेकंडरी कॉइल या मॅग्नेटिक फ्लक्सला लिंक करते काय प्रोड्यूस झालं? ईएमएफ प्रोड्यूस झाल्यामुळे करंट पास होतो गॅलॅनोमीटर मध्ये, गॅलॅनोमीटर प्रोड्यूस करतो सम काइंड ऑफ डिफ्लेक्शन. लक्ष बोलू. अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ ऑफ ईएमआय, तुम्हाला माहित आहे जो काही ईएमएफ प्रोड्यूस होते इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी का d∅/dt. रिलेशन आहे. रिलेशनला कशात कन्वर्ट करा? इक्वेशन. लक्ष द्या. बाय द वे हा जो ईएमएफ आहे तुमचं टार्गेट काय? प्रायमरी साईडला बनवायचं का सेकंडरी? दॅट्स द पॉइंट. गुट्टे सरला ईएमएफ सेकंडरीचा पाहिजे रे. मला प्रायमरीत इंटरेस्ट नाही. प्रायमरीला आहे ना बॅटरी, काय करायचं तुम्हाला? सेकंडरीचा ईएमएफ पाहिजे गुट्टे सरला. सो इथं काम करतो, इथं ईएमएफ न लिहिता E2 लिहितो, चालेल ना? सो ईला लिहायचं ई का E2 इज इक्वल्स टू एन की N2 इज इक्वल्स टू d∅m/dt. हा बनला ईएमएफचा पहिला फॉर्म्युला. किती जणाला समजलं? अरे कालचा हा फॉर्म्युला सेमच आहे, फक्त 2 वापरले मी. E2 म्हणजे ईएमएफ इंड्युस्ड ऑन सेकंडरी, N2 म्हणजे टर्न्स ऑन सेकंडरी. d∅m/dt ला वाचायचं कसं? रेट ऑफ चेंज ऑफ म्युच्युअल फ्लक्स. तुम्ही एम नाही दिलं तरी चालतं, पण म्युच्युअल फ्लक्स लिहायचं. पण मला ना या फॉर्म्युल्यात इंटरेस्ट नाहीये. मला असा फॉर्म्युला पाहिजे ज्याच्यात इंडक्टन्स दिसला पाहिजे. काल किती कॉइल होती? त्याला इंडक्टन्स म्हणतात की सेल्फ इंडक्टन्स. तर आज मला पाहिजे म्युच्युअल इंडक्टन्स. सेल्फ आणि म्युच्युअल इंडक्टन्स हे 2 खूप महत्त्वाचे व्हेरिएबल किंवा कॉन्स्टंट आहेत ज्याचा यूज न्यूमरिकलमध्ये सगळ्यात जास्त केला जातो. मग पोरं म्हणतील याला कसं तयार करायचं? मी सांगतो, जरा लक्ष देऊ नये का? मी असं म्हणू शकतो अकॉर्डिंग टू लॉ की एम्पियर्स लॉ. तसं एम्पियरचं नाव नाही घेतलं तरी चालतं, तरी पण सांगतो. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय. करंट वाढलं की फ्लक्स वाढतो, करंट कमी झाले फ्लक्स कमी होतो. सो फाय इज प्रोपोर्शनल टू आय. त्याला थोडं पुढच्या स्लाइडवर घेऊन जातो, ठीक आहे ना? सो गुट्टे सर काय बोलले? फाय इज प्रोपोर्शनल टू आय ना? आय नसतो, हा I1 असतो. पोरं म्हणले सर ईएमएफ तर तुम्ही सेकंडरीचा घेताय आणि करंट प्रायमरीचा का घेता? हे समजण्यासाठी थोडं डोक्याचा वापर करा.
माझा एक प्रश्न आहे, हा कोण आहे? खरं सांगायचं म्युच्युअल फ्लक्स कोणत्या वाइंडिंगने बनवला? प्रायमरी. म्युच्युअल फ्लक्स कोणावर डिपेंड आहे? बॅटरीवर. मग मला सांगा, प्रायमरी करंट वाढला की फ्लक्स, करंट कमी झालं फ्लक्स, म्हणजे फ्लक्स मध्ये रोल कोणाचा? I2चा आहे का I1चा आहे? दॅट्स द पॉइंट. सो I1 घ्यायचा, I2 नाही घ्यायचा. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. पण हे रिलेशन आहे, रिलेशनला कशात कन्वर्ट करा? बाय पुटिंग कॉन्स्टंट कोणता आणत आहे? तयारीत राहा. सो φm इज इक्वल्स टू, लक्ष आहे का सर्वांचं? इट इज m इंटू I1. काल L होता ना, आज M आहे. M ला आपल्या ब्रांच मध्ये कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स म्हणता. बोला, गेला खड्ड्यात कोइफिशियंट. म्युच्युअल इंडक्टन्स पाठ करायचं, चालेल ना? आता ही व्हॅल्यू उचलायची प्रेमानं आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायची. पुट इन इक्वेशन नंबर 1. सांग, इक्वेशन नंबर हेच होतं का? E2 इज इक्वल्स टू N2 इंटू d φm बाय dt. थोड्या वेळासाठी अजूम करून चला, नंबर ऑफ टर्म्स 1 आहेत, कारण मला N2 मध्ये इंटरेस्ट नाही. N2 उडाला. d बाय dt जशाला तसा. φm च्या ठिकाणी काय? m इंटू I की I1. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काढला जात नाही, बाहेर घ्या. सो E2 चा फॉर्म्युला भेटला, m घेतला बाजूला, इंटू d का d I1 बाय dt. आय गॉट द सेकंड फॉर्म्युला ऑफ EMF, जो माझ्यासाठी थोडा महत्वाचा आहे. पहिला तो कोणी पाठ करेल रे? दुसरा पाठ करा. काल सेल्फ इंडक्शनचे EMF चे किती फॉर्म्युले भेटले होते? आज किती भेटले? काल कुठल्या इंडक्टन्सचा शोध लागला? सेल्फ. आज कोणत्या इंडक्टन्सचा? म्युच्युअल. समजतंय हो का नाही? सांगा, सेल्फ इंड्युस्ड EMF चा दुसरा फॉर्म्युला काय होता? E इज इक्वल्स टू L di बाय dt. म्युच्युअल इंडक्शनचा दुसरा फॉर्म्युला E2 इज इक्वल्स टू L काढून M टाकायचं, di बाय dt नाही तर d I1 बाय dt. दॅट्स द पॉइंट. इज दॅट क्लिअर? या पूर्ण प्रोसेसला आपल्या ब्रँच मध्ये कोणते इंडक्शन म्हणता? म्युच्युअल इंडक्शन असं म्हणता. व्हेरी गुड. एक काम करतो, तुम्हाला थोडं व्यवस्थित पाठ झालं पाहिजे म्हणून एक छोटी ट्रिक सांगतो. याला कसं पाठ करायचं? सो मी एक टेबल तयार केला इंडक्शनचा. इंडक्शनचे मी 2 तुकडे तयार केले. पहिला कोणता होता? सेल्फ. बोलत चालायचं. दुसरा सेल्फ मध्ये EMF चा पहिला फॉर्म्युला होता N इंटू d फाय बाय. दुसरा होता इज इक्वल्स टू L इंटू डी आय बाय. मला याच्यात इंटरेस्ट आहे, याच्यावर न्यूमरिकल येतो, याच्यावर कोण नाही विचारत. म्युच्युअल मध्ये E का E2. पहिला फॉर्म्युला N2 इंटू d φm बाय dt. दुसरा फॉर्म्युला बोला, E2 इज इक्वल्स टू m इंटू d I1 बाय dt. EMF कसा येत असो? मेजर्ड इन. आता तुम्ही टेबल ड्रॉच केलाय, त्या टेबलच्या कुठं स्थान या साईडला हे लिहितो मी. एक EMF कोणता होता? स्टॅटिकली की डायनामिकली? डायनामिकली मध्ये E चा फॉर्म्युला होता BLV साइन थिटा. कालच शिकवलंय ना? म्हणजे आता चौकोनी बॉक्स आहे तो, कालच्या आणि आजच्या लेक्चरचा पूर्ण ओव्हरव्ह्यू आहे. इज दॅट क्लिअर? सेल्फ इंडक्शन मध्ये एकच कॉइल, ते म्युच्युअल मध्ये 2. तुम्ही म्हणाल 3 जमतील का? जमतात. पण कसं आहे, फ्लक्स मध्ये एवढी ताकद नसते की सगळ्या कॉइलला तो लिंक करत जाईल. सो परफेक्ट किती कॉइलला वर्क करतो? 2 कॉइलला. अंडरस्टँड? जर कोणी विचारलं की म्युच्युअल इंडक्शनवर कोणती वस्तू चालते, बोलायचं मोटर, जनरेटर आणि ट्रान्सफॉर्मर. शेवटची वेळेस माझ्या सॅटिस्फॅक्शनसाठी सांगा, म्युच्युअल इंडक्शन मध्ये EMF चा पहिला फॉर्म्युला काय होता? E2 इज इक्वल्स टू N2 इंटू d φm बाय dt. दुसरा फॉर्म्युला E2 इज इक्वल्स टू m d I1 बाय dt. L फॉर सेल्फ इंडक्टन्स, तो M फॉर म्युच्युअल इंडक्टन्स. नेक्स्ट लाईन. चला, व्यवस्थित समजलं का?